शेवग्याच्या पाल्याची आमटी, बरोबर. मला साहित्य सांगता काय काय? ही तुरीची डाळ आपण उकडून घेतली आहे. ओके. शेवग्याचा पाला आहे, खवलेलं नारळ आहे, हिंग, लाल सुकी मिरची, कढीपत्ता, हा एक वाटलेला मसाला आहे. ह्याच्यामध्ये काळे मिरे, नंतर धणे आणि लाल तिखट घातलेला मसाला आहे. हा चिंचेचा कोळ आहे, मेथी, धणे, फोडणीचं साहित्य म्हणजे फक्त मोहरी, ही बोर मिरची आहे, ही कमी तिखट असते, फक्त दिसायला रंग छान यायचा, आणि मीठ, बस. ओके. साहित्य बघितलेलं आहे, पण हे काय काढलं तुम्ही? हे काय? हा जो मसाला आहे हे ओलं खोबरं, लाल मिरची, धणे आणि मेथी हे परतून त्याचा मसाला वाटलेला आहे. पण हे वेगवेगळं परतलंय का एकत्र? नाही, एकत्र. पहिल्यांदा मिरची घालून एकत्र परतलंय सगळं, आणि तो वाटलेला गोळा आहे तो मसाल्याचा. ओके. म्हणजे डायरेक्ट मिक्सर मधून काढ. ओके. साहित्य आपण बघितलेलं आहे. आता जाऊया कृतीकडे. तिकडे तेल तापत ठेवलेलं आहे, आणि आता त्याचं काय करायचं मला सांगा जरा. आता आपण पहिल्यांदा फोडणी तयार करून घ्यायची. बरं. ही ऍक्च्युली बोर मिरची घातली काय नाही घातली काय सारखीच असते ना? हो, पण ती तिचा चव असते ना, मिरची मुरल्यानंतर जी चव असते ती अतिशय छान लागते. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हे तुरीचं आपण शिजवलेलं वरण. त्याला पाणी लागेल, झाला सगळं. नंतर आपण याच्यामध्ये हा आपला बनवलेला मसाला आहे तो. परत एकदा सांगता याच्यात आपण काय काय घातलं या मसाल्यामध्ये? ह्याच्यात धणे जिऱ्याची पावडर आणि काळ्या मिरीची पावडर आणि थोडंसं लाल तिखट असा हा मसाला आहे. ह्याच्यात चिंच घालायची असते. हा चिंचेचा कोळ आहे. जेव्हा ही डाळ उकळायला लागेल तेव्हा हा शेवग्याचा पाला ह्याच्यात घालायचा आणि 2-3 मिनिटं कंप्लीट ही आमटी उकळायची. ओके. आता आपलं हे उकळलेलं आहे. आता आपल्याला हा पाला याच्यात घालायचा आहे, आणि हा पाला छान उकळून मुरला पाहिजे याच्यामध्ये. आणि हे कशाबरोबर खाता येतं आपल्याला? ही अगदी गरम भात, फडफडीत गरम भात. हो, हा पाला खायचा. कढीपत्ता आपण बाजूला काढून टाकतो. नाही, हा काढायचा नाही. हा काढायचा नाही. हा पाला खायचा. अगदी औषधी पाला आहे तो. तब्येतीला चांगला आहे. बारीक होतो माणूस. बारीक होतो माणूस. भंकस नाही करत आहे. तुम्हाला काय वाटलं भंकस करते? अरे जाऊ दे, भंकस तर भंकस. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. शेवग्याच्या पाल्याची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिजवलेली तूर डाळ, शेवग्याचा पाला, ओलं खोबरं, हिंग, लसूण, कढीपत्ता, मिरे, धणे आणि तिखटाचं वाटण, चिंच, मेथी, धणे, मोहरी, बोर मिरची आणि मीठ. कृती: मिरची, ओलं खोबरं, धणे आणि मेथी एकत्र भाजून मसाला वाटून घ्यावा. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, धणे, कढीपत्ता, मिरची, हिंग, वाटलेला खडा गरम मसाला, शिजवलेली तूर डाळ आणि पाणी घालून मिश्रण वाफवून घ्यावं. एकत्र वाटलेले धणे, जिरे, मिरी आणि तिखटाचं वाटण, चिंचेचा कोळ, मीठ, शेवग्याचा पाला आणि कोथिंबीर या मिश्रणामध्ये घालून आमटी उकळवून घ्यावी.